महाराष्ट्राचा। नमस्कार, मी गौरी, संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। BSNLच्या ऑप्टिक फायबर लाईनमध्ये झालेला बिघाड दुरुस्त करण्यासाठी गेलेल्या 4 कामगारांपैकी तिघांना प्राण गमवावा लागलाय। हा अपघात काल दुपारी 2च्या सुमारास झाला आहे। चेंबरमध्ये प्राणघातक वायू श्वसन नलिकेत अडकल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे। मृतांमध्ये लखन ढावरे वय वर्ष 32 राहणार बिजलीनगर, दत्ता होणाले वय वर्ष 35 राहणार गुरुद्वारा कॉलनी आणि दादासाहेबराव गिरसेट वय वर्ष 35 राहणार बिजलीनगर यांचा समावेश आहे। तर बाबासाहेब वाघ वय वर्ष 52 राहणार आकुर्डी हे कामगार थोडक्यात बचावलेत। प्रत्यक्षदर्शी बाबासाहेब वाघ यांनी सांगितले, आम्ही 4 जण चेंबरमध्ये वायर काढण्याचं काम करत होतो। सर्वप्रथम लखन ढावरे खाली उतरले। काही क्षणातच त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला। त्यांना वाचवण्यासाठी दत्ता होणाले उतरले, पण त्यांनाही श्वास घेता येईनासा झाला। त्यांना बाहेर काढण्यासाठी दादासाहेबराव गिरसेट खाली उतरले, पण तेही कोसळले। मी लगेच मदतीसाठी ओरडलो। लोकांनी धाव घेत तिघांना बाहेर काढले, पण तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून अधिक तपास सुरू आहे। अतिशय दुर्दैवी घटना आहे। तुम्ही ते घटनेच्या तिथे उपस्थित होता। सगळ्यात आधी काय झालं आणि कशा पद्धतीने? सगळ्यात आम्ही ऑफिसून आलो ऑफिसला बसलो होतो। ऑफिसून आलो आम्ही बारचं फळ काढून आलो। नंतर म्हणलं हा फळ आपण हे काम करून घेऊ, जाऊ घरी निघून। तर मग आम्ही 2:45 आलो, झाकण उघडलं। एक 5 मिनिट झालं, पहिले रावसाहेब गेले खाली। तुम्ही मी चेक करून खाली जा म्हणलं। चेक करून केबल खाली आणा, वरती घ्या कॉईल तुम्ही ऑप्टिकल फायबरची। तर मग त्याला कसं व्हायला लागलं, मग तू दत्ता म्हणून गेला लगेच, त्याला बी कसं व्हायला लागलं। नंतर लखन गेला। मला येते का पण वरती गेलं, मी लोकांना रोडाच्या लोकांना बोलून घेतलं। काही आमचे माणसं घाबरं झाली तेवढ्यातच झालं सर। मी वरती होतो। आज खरं तर सुट्टी होती सगळ्यांना, तरी तुम्हाला काम दिल्या गेलं? नाही, आम्ही नाही, आम्हाला नाही दिलं काम। 3नेच घेतलं काम, आम्हाला काढायचं होतं ते। कोणी काम नाही दिलं आम्हाला काही। आम्हाला कोणी BSNL काम नाही, म्हणजे ते BSNLचं काम येते फक्त आम्हाला उलटे ऑप्टिकल फायबर काढून वरती झाड आहे ना, झाडावर ठेवून द्यायचे फक्त, उलटी नवीन उलटी तयार करायची। आता ते BSNLचं तुम्ही म्हणता ड्रेनेज नाही, डक्ट आहे। डक्ट हो सर, त्याच्यामध्ये पाणी साठलेलं आहे, सगळ्या गोष्टी गॅस साठलेल्या आहेत। तर हे कशामुळे झालं असेल असं वाटतंय? गॅस तयार झालं त्याच्यामध्ये। साधारण किती फूट खड्डा खोल होता तो ड्रेनेजचा? 10 फूट असं एवढा आहे। 10 फुटाच्या उतरायला खाली साधन काय होतं? कशाने उतरलं? आम्ही ते ह्या खाली केबल लटकवले असते ना, त्याच्यावर पाय देऊन ते करतो आम्ही। त्यांना बाहेर काढताना कोणी मदत केली? भरपूर लोकांनी मदत केली। आम्ही अग्निशामक फायर गेटर सर्व, मी घाबरून गेलो म्हणजे सर्व लोकांना बोलवलं, लोक पटापट आले लगेच। सर, 3 नागरिकांचा चेंबरमध्ये गुदमरून मृत्यू झालेला आहे। आपल्याकडे उपचारासाठी आणले होते, काय उपचार करण्यात आला आहे, कशा पद्धतीने? मी डॉक्टर ओंकार, लोकमान्य हॉस्पिटल निगडीमधून। माझ्याकडे पेशंट 3:15-3:30च्या सुमारास आले होते। 3 पेशंट होते। तिन्ही पेशंटची नावं अजून कम्प्लिटली आयडेंटिफाय झाले नाहीत, पण त्यांची नावं दत्ता होणाळे, लखन ढावरे आणि साहेबराव गिरसद असे होते। त्यांचं ड्रेनेजच्या कामामध्ये का BSNLच्या फायबर ऑप्टिकच्या केबलच्या कामामध्ये काम करत असताना इथे शामराव विठ्ठल बँक जी आहे भेळ चौकामधली, त्याच्या तिथे काम करत असताना त्यांचं श्वास अटकला किंवा मग पाण्यामध्ये डुबून, अशा दोन्हीमधले एखादी शक्यतेमुळे मृत्यू झाला होता। माझ्याकडे आले तेव्हा मी एक सुरुवातीचे 5 मिनिटं तरी प्रयत्न केला प्रथमोपचार करण्याचा, परंतु ECG काढल्यावरती कंप्लीट डिक्लेअर केलं गेलं होतं। किती मयत आहेत आणि किती जणांवर उपचार झाले? काय किती जण मयत आहेत आणि किती जणांवर उपचार झाले? 3 पेशंट आले होते आणि तिन्ही पेशंट मयतच आले होते माझ्याकडे। अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये सामान्य नागरिकांना काय आव्हान करणार उपचारासाठी? अशी सिच्युएशन जर का कुठेही घडली तर प्रथम म्हणजे सर्वात अधिक त्यांनी अशी जागा निवडावी जिथं क्लिअर हवा किंवा पाण्याचा संसर्ग असं काही नसावं। क्लिअर एका जागेवरती पेशंटला झोपून ठेवायचा आणि श्वास घेण्याचा प्रयत्न करायला लावायचा। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।